जाम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न। कमलाबाई कन्या शाळेसमोरील धोकादायक खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेतर्फे खड्ड्याच्या अवतीभोवती रांगोळी काढून करण्यात आले आंदोलन। गेल्या 10 ते 11 महिन्यांपासून बंद असलेली जव्हार शेतकरी सहकारी सूतगिरणी सुरू करण्याची मागणी। मालपूर येथे वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाचा छापा आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात मनोज गर्दे यांचा करण्यात आला सत्कार। आता बातमीपत्र विस्ताराने। जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रित समिती अर्थात दिशाची आढावा बैठक खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेचे कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी संपन्न झाली। जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समिती अर्थात दिशाची आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी संपन्न झाली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव या उपस्थित होते। या प्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी सांगितले की जिल्ह्यात केंद्र सरकार पुरस्कृत योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी। रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी, रोपवाटिका, पानंद रस्ते इत्यादी कामे करावीत। महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटाचे मेळावे घेण्यात यावे। महापालिकेने बचत गटांना गाळे उपलब्ध करून द्यावेत। प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावीत। आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी। मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्ग प्रस्तावित बोरवीर ते नरडाणा रेल्वे मार्गाची कामे सुरू आहेत। त्यासाठी जमिनी संपादित करण्यात आलेल्या जमीनधारकांना भूसंपादन अधिनियमानुसार मोबदला अदा करण्यात यावा। जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत मेळावे घेण्यात यावे। कृषी, पशुसंवर्धन, आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी करावी। महानगरपालिकेने अमृत 2 अंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी निधीची मागणी करावी। पशुसंवर्धन अधिकाऱ्याची रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावा। दूध संकलनासाठी नवीन प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करावा। शहरी व ग्रामीण भागात नवीन अंगणवाडीच्या इमारती बांधण्यात याव्यात। धुळे येथे नवीन कॅन्सर हॉस्पिटलसाठी नवीन जागेची पाहणी करून अंदाजपत्रक सादर करावेत। जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीची तातडीने दुरुस्ती तसेच नवीन शाळा इमारती खोल्यांची बांधकामे करण्यात यावीत। शिंदखेडा शहरात 132 केव्ही नवीन सबस्टेशनसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। खासदार डॉक्टर गोवाल पाडवे यांनी सांगितले की ग्रामीण भागातील स्थलांतर रोखण्यासाठी ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून द्यावेत। रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीची रक्कम वेळेत वितरित करण्यात यावी। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करून ते दर्जेदार करावेत। जल जीवन मिशन योजनेच्या कामांना गती देऊन प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करावेत। यासाठी अधिकाऱ्यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष द्यावे। ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या दूर करण्यासाठी मोबाईल टॉवरची संख्या वाढवण्यासाठी प्रस्ताव सादर करावा। नवीन पाझर तलावांची कामे करावीत। काबऱ्या खडक लघु प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या। या प्रसंगी प्रधानमंत्री फसल विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, मध्यान्ह भोजन योजना, एकात्मिक बाल विकास योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, डिजिटल इंडिया, पायाभूत सुविधांशी संबंधित दूरसंचार, रेल्वे महामार्ग, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मध्यान्ह पोषण आहार योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजना, अमृत योजना, रोजगार हमी, दीनदयाल विद्युतीकरण योजना, मूलभूत सुविधा प्रकल्प, डिजिटल इंडिया योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, स्वच्छ भारत योजना, सर्व शिक्षा योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, राष्ट्रीय भूमी अभिलेख यासारख्या विविध केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह दूरसंचार, महामार्ग, रेल्वे, खनिकर्म यासारख्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली। या प्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धरती देवरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, दिशा समितीचे सदस्य मनोज पावरा, शांताराम कुवर आदी उपस्थित होते। अंगणवाड्या किती आहेत आणि त्यात स्वतःच्या इमारती असलेल्या किती अंगणवाड्या आहेत, त्यापैकी कितीची पडझड झालेली आहे आणि देखभाल दुरुस्तीची गरज आहे। तसेच स्वतःचे इमारत नसलेल्या किती अंगणवाड्या आहेत आणि ज्यांना इमारत बांधकाम करण्यासाठी
मुलांसाठी त्यांच्यासाठी आपण जागा शोधल्या आहेत का, हा एक विषय आहे अंगणवाड्यांच्या संदर्भामध्ये. तर आपल्याकडे काय करू? धुळे शहरातील कमलाबाई कन्या शाळेसमोरील धोकादायक खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेतर्फे खड्ड्याच्या अवतीभोवती रांगोळी काढत आंदोलन करीत महानगरपालिकेविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. धुळे शहरातील कमलाबाई कन्या शाळेसमोरील जीव घेण्या खड्ड्याची त्वरित दुरुस्ती करावी यासाठी शिवसेनेतर्फे खड्ड्याच्या अवतीभोवती रांगोळी काढून आंदोलन करण्यात आले. शहरातील अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाणारा शालेय विद्यार्थी तसेच सरकारी अधिकारी यांच्या वापराचा कमलाबाई कन्या शाळा ते जुने कलेक्टर ऑफिस पर्यंतच्या रस्त्यावर जीव घेणे खड्डे तयार झाले. दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या रस्त्यावर विद्यार्थी तसेच सरकारी अधिकाऱ्यांची प्रचंड वर्दळ असते. या रस्त्याला लागून गरुड कॉम्प्लेक्सची मोठी व्यापारी पेठ असून या रस्त्यावर कमलाबाई कन्या शाळा, जिजामाता कन्या शाळा, जुने कलेक्टर ऑफिस, नवीन कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद, स्टेट बँक ऑफ इंडिया ही महत्त्वाची प्रतिष्ठाने असून या रस्त्यावर सदैव रहदारी सुरू असते. दररोज सकाळी 10 वाजता कमलाबाई प्राथमिक शाळा सुटल्यावर हजारो चिमुकल्या विद्यार्थिनी रिक्षामध्ये याच ठिकाणाहून बसत असतात. याच ठिकाणी रिक्षा पलटी होण्याचे प्रकार या खड्ड्यांमुळे घडलेले असून अनेक विद्यार्थिनींचे अपघात देखील झालेले आहेत. दुचाकीस्वारांना देखील या खड्ड्यांमुळे वाहन चालवणे अवघड होऊन बसते. या रस्त्याची पावसामुळे शिवसेनेने आंदोलन केल्यानंतर डागडुजी करण्यात आली, परंतु हा रस्ता जैसे ते तैसा झाला असून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या संदर्भात शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कैलास मराठे यांच्या नेतृत्वात आंदोलन करीत खड्ड्यांच्या ठिकाणी रांगोळी काढून महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी शिवसेनेचे विभाग प्रमुख सागर निकम, किरण बोरे, योगेश पाटील, संदीप चौधरी, इस्तियाक अन्सारी, वैभव पाटील, सचिन रोनवाल, सागर बडागे, राहुल कुवर, नवनाथ गोरे, भटू शेटे, सोमेश कानकाटे, दिलीप जगताप, अमोल शिंदे, दीपक लोखंडे आदी उपस्थित होते. आपण इथे बघू शकतात कमलाबाई कन्या हायस्कूलच्या ज्या आपल्या विद्यार्थिनी आमच्या भगिनी या इथे रोज शाळेमध्ये येत असतात. रिक्षामध्ये वाहतूक असो किंवा सायकलीवर चालणं असो, अपघात होण्याची तीव्रता इथं लक्षात घेऊन आम्ही माननीय आयुक्त मॅडम यांना वारंवार या गोष्टीची तक्रार करून सुद्धा या खड्ड्याचा इथं हे झालेलं नाही, रस्ता तयार करता आलेला नाही. तरी आम्ही आयुक्तांना लेखी स्वरूपात पण तक्रार केलेली असून लवकरात लवकर हा खड्डा बुजवण्यात यावा, नाही तर शिवसेनेच्या साईडने याच्यात जनआंदोलन उभारण्यात येईल असं आम्ही आयुक्तांना या माध्यमातून सूचित करीत आहोत. गेल्या 10 ते 11 महिन्यांपासून बंद असलेली जव्हार शेतकरी सहकारी सूतगिरणी सुरू करावी या मागणीसाठी सूतगिरणी कामगारांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. गेल्या ते 10-11 महिन्यांपासून बंद असलेली मोराणे येथील जव्हार शेतकरी सहकारी सूतगिरणी सुरू करावी या मागणीसाठी आनंदा मराठे यांच्यासह कामगारांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की जव्हार सूतगिरणी गत 10 ते 15 महिन्यांपासून बंद असल्यामुळे कामगारांवर काम नाही तर दाम नाही या व्यवस्थापनाच्या आडमुठ्या व आतातायी धोरणामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच गेल्या वर्षीचा सन 2022 एप्रिल ते 2023 मार्च या वर्षाचा बोनस मिळाला नाही. आमचा सर्व कामगारांचा प्रॉव्हिडंट फंडही गेल्या 28 महिन्यापासून भरला नाही, त्यामुळे आम्हाला फंडही काढता येत नाही. तसेच मेडिकल अपघात झाल्यावर मॅनेजमेंटने केलेला खर्च आमच्या चालू पगारातून कपात केलेला पैसाही दिला नाही. तरी महाशयांना सर्व कामगार बंधूंच्या वतीने विनंती की या समस्येवर सुकर तोडगा काढून जव्हार सूतगिरणी लवकरात लवकर चालू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी आनंदा मराठे, जितेंद्र पाटील, सुनील आयरे, सुनील माळी, युवराज वानखेडे, तुकाराम सोनवणे, दिलीप गिराशे, शांताराम पवार, आधार सोनवणे, रवींद्र पाटील, भाईदास मोरे, प्रवीण पवार, किरण पाटील, हिलाल पाटील, लोटन पाटील, योगेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, जगदीश देसले, कैलास देसले, रतिलाल देसले, रतिलाल महाले, प्रवीण सिंग गिरासे, कैलास माळी, धनराज देवरे, दीपक पाटील, दत्तू पाटील, जितेंद्र पाटील, तुळशीराम वाडिले, संजय मुळमुळे, साहेबराव मासुळे, श्रीराम पाटील यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जव्हार शेतकरी सहकारी सूतगिरणी लिमिटेड मोराणे कैलासवासी श्रीयुत दाजी साहेबरावजी पाटील यांचं स्वप्न असं होतं की धुळे ग्रामीणचा विकास करणं, परंतु त्यांचं स्वप्न त्यांच्या चिरंजीवांनी पूर्ण भंग केलं. गेल्या 10 वर्षापासून 2 पंचवार्षिक लगातार निवडून आल्यामुळे त्यांना कामगारांची परिस्थिती, कामगारांची जाणीव हे काय आणि गरिबी याच्यातलं काहीही त्यांना काही कळलं नाही. गेल्या 3 वर्षापासून जव्हार सूतगिरणी जी परिस्थिती अशी हालाकीची बनवून टाकलेली आहे
की कुठल्याही निवेदन न देता, कुठल्याही कामगारांना आधी सूचना न देता कोणालाही बंद करायचं, कोणालाही काढून टाकायचं, कोणाचाही PF भरायचं नाही, अशा सर्व गोष्टी ते आत्तापर्यंत अवलंबून आले. आणि त्यांनी हे सर्व जे चालवलेले हुकुमशाही आतापर्यंत 35 वर्षात सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची युनियन होऊ दिली नाही. ज्यांनी युनियन केलं त्याचं सर्व त्यांनी वाटोळच केलेलं आहे आतापर्यंत. आणि लोकांना सांगता एकजूट व्हा, तुम्ही गिरणीची एकजूट होऊ देत नाही, लोकांना एकजूट व्हायला सांगता तुम्ही. तसेच आता 3 वर्षापासून त्यांनी कामगारांचा PF भरलेला नाही. आमच्या पगारातून PF कापून घेतला आहे आणि तो पैसा त्यांनी सर्व खर्च केलेला आहे. PF ऑफिसला पैसा भरलेला नाही. कामगारांचा PF, कामगार रिटायर झाले, जे कामगार रिटायर झाले त्यांना आज पैसे द्यायची आहे की ते खायला 35 वर्ष नोकरी करून खायला मोतात आहे. त्यांच्या घरी बायका पोरं एकदम उघड्यावर पडलेले आहेत, अशी परिस्थिती निर्माण झालेली. आम्ही वेळोवेळी त्यांना विनवणी केली, वेळोवेळी त्यांना निवेदन दिलं, वेळोवेळी गिरणीवर त्यांनी मिटिंगा घेतल्या. बस तुमचं एका महिन्यात काम करतो, तुमचं एका महिन्यात काम करतो, अशा भूलतापा देऊन सर्व कामगारांवर आज उपासमारीची वेळ आणून ठेवली त्यांनी. त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजाचं पुढचं पाऊल उचलावं लागलं. आणि आता आम्ही सर्व ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. 8 दिवसाची त्यांना मुदत दिली. त्यांनी जर व्यवस्थित विचार केला तर ठीक, नाही तर आम्ही उपोषणाला सर्व कामगार फॅमिलीसह आत्मदहनाचा प्रश्न आणि सर्व प्रस्ताव जे दिलेले रस्ता रोकोपासून आत्मदहना सर्व प्रक्रिया अवलंबणार आहोत आम्ही. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने अचानक तपासणी करीत 10 ग्राहकांवर कारवाई केली. यामुळे आकडे बहादुरांची धावपळ उडाली होती. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे शुक्रवारी वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने छापे टाकून 10 ग्राहकांवर कारवाई केली. यामुळे आकडे बहादुरांची मोठी धावपळ उडाली होती. वीज वितरण कंपनीचे भरारी पथक शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान मालपूर गावात आले. त्यांची 4 पथके होती. त्यांनी गावातील मीटरमध्ये फेरफार केलेल्या ग्राहकांची तपासणी करून मीटरचा पंचनामा करून मीटर सील केले. अशा 10 ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. त्यांची नावे मात्र उघड करण्यात आली नाही. मीटर तपासणीनंतर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. गावातील बस स्टँड जवळील हर्ष बिअर बार येथील मीटरचीही तपासणी करण्यात आली. त्यातही फेरफार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने मीटरचा पंचनामा करून सील करण्यात आले. सदरची कारवाई अभियंता शैलेश सूर्यवंशी, लाईनमन किशोर बोरसे, सुनील चव्हाण, महेंद्र गांगुर्डे, अजय वारकर, ललित भावसार, नवनाथ भिल व भरारी पथकाचे संदीप बेडसे व कर्मचाऱ्यांनी केली. आज हे जे पथक आहे हे विभागीय कार्यालयावरून पथक निर्माण करण्यात आलेलं आहे. बरोबर. हे आता प्रत्येक जो विभागीय कार्यालय आहे आपला दोंडाईचा, तिथं प्रत्येक जे उपविभाग कार्यालय त्याच्या अंतर्गत हे पथक नेमण्यात आलेले असे एकूण 4 पथक आहेत. हे 4ही पथक आता वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. तर दोंडाईचा विभाग अंतर्गत आज दिनांक 10/1/2025 रोजी ही मोहीम राबवण्यात आली आहे सर्वत्र. इथे दोंडाईचा विभाग, नंतर उद्या धुळे विभागाअंतर्गत ही कारवाई होणार आहे. जवळपास आतापर्यंत 10-12 कनेक्शन आपण पकडलेले आहेत. त्याच्यात 1-2 डाऊटफुल आहेत. जे डाऊटफुल मीटर आहेत ते चेक होतील आमच्या मीटर टेस्टिंग लॅबमध्ये. त्यानुसार पुढे कारवाई होईल. सांज दैनिक खान्देश मैदानचे मुख्य संपादक मनोज गर्दे यांना निस्पृह आणि निबिड पत्रकारितेचा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्या धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सांज दैनिक खान्देश मैदानचे मुख्य संपादक मनोज गर्दे यांना बदलापूर येथील जनजागृती सेवा संस्थेचा यंदाचा निस्पृह आणि निर्भीड पत्रकारितेचा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अनेकांनी मनोगते व्यक्त करीत मनोज गर्दे यांच्या पत्रकारितेचे कौतुक केले. या प्रसंगी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, पोलीस उपाधीक्षक राजकुमार उपासे, माजी जिल्हाध्यक्ष मिलिंद बैसाने, सुनील पाटील, नूरका पठाण, राजेंद्र सोनार, अतुल पाटील, राजेंद्र भावसार, देवेंद्र पाटील, मोहन मोरे, रवींद्र नगराळे, प्रकाश शिरसाट यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. या छोटेखानी कार्यक्रमाला निष्ठुर, अभ्यासू, निर्भीड याच्या पलीकडे जाऊन मनोज गर्दे यांनी सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. आम्ही कामगार, कष्टकरी, दलित, शोषित या सर्व 12 गुंठेदारांच्या वसाहतीमध्ये वास्तव्य करतो. तसं पाहायला गेलं तर चितूर रोड हा परिसर जो आहे हा स्लम एरिया म्हणून ओळखला जातो. या स्लम एरियामध्ये पत्रकारिता करून किंवा कार्यालय चालणे सुद्धा नावाचं कठीण आहे. तर आम्ही मुंबई, पुणे
या स्पर्धेच्या युगामध्ये रंगीत संगीत वृत्तपत्रांची कार्यालय व बाजारपेठेमध्ये ठाकून धुंगांचे बसलेले आहे। या परिस्थितीमध्ये आमच्यासारख्या मिल परिसरात एक पेपर चालवणं, वृत्तपत्र चालवणं आणि ते नुसतं चालवणच नाही तर ते पळवून दाखवण्याची किमया मनोज गर्जे यांनी केलेली आहे। पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी। जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न। कमलाबाई कन्या शाळेसमोरील धोकादायक खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेतर्फे खड्ड्याच्या अवतीभोवती रांगोळी काढून करण्यात आले आंदोलन। गेल्या 10 ते 11 महिन्यांपासून बंद असलेली जव्हार शेतकरी सहकारी सूतगिरणी सुरू करण्याची मागणी। मालपूर येथे वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाचा छापा आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात मनोज गर्दे यांचा करण्यात आला सत्कार। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।